जय गजानन माऊली. भटकंती विथ नितेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मेहकर शहरातील विवेकानंद आश्रम आणि हरिहर तीर्थ व शिव उद्यान पाहणार आहोत. आपण मेहकर शहराजवळील विवेकानंद आश्रम पाहत आहात. विवेकानंद आश्रमाचा भव्य असा हा परिसर आहे. परमपूज्य शुकदास महाराजजी संजीवन समाधी स्थळाकडे आपण जात आहोत. समाधी मंदिराचे काम चालू असलेले आपल्याला दिसत आहे. समाधी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर हा विवेकानंद आश्रमाचा बोर्ड आपल्याला दिसत आहे. येथे मुलामुलींचे स्वतंत्र वसतिगृह आहे, तसेच महाविद्यालये आहेत. हा परिसर पाहून आता आपण हरिहर तीर्थक्षेत्र असलेले शिव उद्यान, शिव मंदिर, बालाजी मंदिर, कृष्ण मंदिर इत्यादी पाहणार आहोत. समोर असलेल्या भव्य कमानीतून आपल्याला तिकडे जायचे आहे. सुंदर आणि हिरवेगार असलेले विवेकानंद आश्रमाचे शिव उद्यान आपण आता पाहत आहात. आम्ही सकाळी 10 वाजता आलो असता उद्यानात गर्दी नव्हती. हिरवागार निसर्ग आणि शांतता पाहून मन अगदी प्रफुल्लित झाले. राधेश्याम आणि रुद्र यांचा आनंद तर गगनात मावेनासाच होता. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात थोडा वेळ हा फॅमिलीसाठी दिलाच पाहिजे. त्यासाठी पर्यटन आवश्यक आहे आणि आम्ही भटकंती विथ नितेश या यूट्यूब चॅनलमार्फत आपल्याला असे सुंदर पिकनिक स्पॉट, मंदिरे अशी विविध माहिती देत असतो. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन क्लिक करा. यामुळे तुम्हाला आमचे असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओज पाहता येतील. आता आपण शिवमंदिराजवळ गोमुखातून पडणारी जलधारा पाहतात. भगवान शिवशंकराचे दर्शन घेतल्यानंतर त्याच्याच बाजूला आपल्याला मोठा तलाव दिसून येतो. तिथे झाडाला टायराचे झोके बांधलेले आहेत. तिथे मुलांनी झोक्याचा आनंद घेतला.
आता आपण बालाजी मंदिराकडे चाललो आहोत. तेथे रंगरंगोटीचे काम चालू होते. तेथे आम्ही बालाजीचे दर्शन घेतले आणि तेथे श्रीकृष्णाचे मंदिर सुद्धा आहे. तेथे आम्ही श्रीकृष्णाचे सुद्धा दर्शन घेतले. उद्यानात मुलांसाठी असे झोपाळे व विविध खेळणे ठेवलेले आहेत. सगळीकडे शांतता आणि हिरवागार निसर्ग. या उद्यानात आम्ही बरेचसे फोटोही काढले. शिव उद्यान पाहताना वेळ कसा निघून जातो समजतही नाही. येथे फोटो काढण्यासाठीही एक नंबर स्पॉट आहेत. तर मग आपण कधी जाणार आहात फॅमिलीसह विवेकानंद आश्रम?
आणि शिव उद्यान पाहायला नक्की कमेंट करा. जय गजानन, श्री गजानन.